पंचमहाधुनी तपस्या वर्ष दुसरे श्री योगी खडेश्वरी रविनाथजी, गुरु योगी श्री श्रवणनाथजी पंथ आई यांच्या कृपा आशीर्वादाने पंचमहाधुनी तपस्या श्री योगी तपस्वी रामनाथजी रवि बाबा, श्री गुरु रविनाथजी खडेश्वरी बाबा पंथ आई सरंद मकान। कोरोना काळामध्ये लोकांमध्ये संकट असल्यामुळे संकट निवारण करण्यासाठी योगी रामनाथजी यांनी पंचमहाधुनी तपस्या चालू केली होती। योगी रामनाथजी यांनी त्यावेळी असा संकल्प केला होता की ही पंचमहाधुनी तपस्या सलग 5 वर्ष केली जाईल। या वर्षी पंचमहाधुनी तपस्येचे दुसरे वर्ष आहे। आज दिनांक 4 एप्रिल 2022 पासून पंचमहाधुनी तपस्या हनुमान मंदिर हिम्मतनगर मालेगाव कॅम्प, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे आरंभ करण्यात आली। सदर तपस्या ही सलग 41 दिवस चालू राहणार आहे। भाविकांसाठी दर्शनाची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। ओम नवनाथाय नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गौरक्षजालिंदर चरेवाणक बलसौज्ञा भूम्याम भूनोत नवनाथ चित्ता। गौरक्षजालिंदर चरपटाक्ष अमृतपाणी। योगी तपस्वी रामनाथजी, गुरु योगी रविनाथजी पंथ आई, आज ठिकाणी मी या मंदिराची सुरुवात केली होती 3 वर्ष अगोदर। हनुमान मंदिर, महादेव मंदिर, भैरवनाथजी मंदिर, श्री संत सावता महाराज मंदिर। आज काही अपेक्षा होत्या माझ्या आणि मध्यंतरी करोनाचा काळ होता, त्यामुळे करोनाच्या काळामुळे मी पंचमहाधुनी तपस्या चालू केली। लोकांवर जे संकट होतं त्याचं निवारण करण्यासाठी तपस्या चालू केली होती। आज ती तपस्या ते दुसरं वर्ष आहे। 5 वर्षाचा संकल्प घेतला होता मी, आज त्याचं दुसरं वर्ष, अजून 3 वर्ष बाकी। हे झाल्यानंतर परत 3 वर्ष तपस्या करणार आहे। या तपस्यामुळे लोकांमध्ये सुख समृद्धी, धर्म जनजागृती, समाजसेवा, लोककल्याण या सगळ्या गोष्टींचा या तपापासून फायदा होतो, म्हणून हे तप केलं जाते। आणि अग्नीची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये कालांतराने चालत आलेली आहे पूर्वीपासून, त्याच्यामुळे अग्निपूजा करणं हे सगळ्यात अनिवार्य आहे आणि ती करत येतो आहे आम्ही। आमचे साधू संतही करत होते आणि आज मी पण करतो। त्याचं नियोजन असे की आज 11 ते 2 3 तास या पूजेचं नियोजन होईल। त्याच्यानंतर संत जे संमेलन आहे त्यांचा भंडारा होईल, भोजन होईल। परत हे जवळजवळ आजपासून 41 दिवसापर्यंत चालू राहील। 41व्या दिवशी आम्ही पूर्ण साधू संत जमा होतील, त्यांना भोजन पाणी दान दक्षिणा होईल आणि सगळ्यांना भंडाऱ्यात जेवण प्रसाद जेवण। पुण्यामध्ये आजपासून 21 गौऱ्या चालतील, परत त्या डबल होत चालतील, दर दिवसाला डबल होत चालतील, असे 41 दिवस डबल होत चालतील।